बारामतीमध्ये जाऊयात, अजित पवार बोलतायत। पाईपलाईन आलेल्या आहेत आणि खूप हजार हॉर्सपॉवरच्या मोटारी आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं हे आता पूर्वीच्या तुलनेमध्ये थोडंसं शक्य झालेलं आहे। अशा पद्धतीनं आपल्याला ह्याच्यात पण आम्ही करा नदी आहे ना, तिथं पण केटीवेरचं रूपांतर जरा वेगळ्या पद्धतीनं आम्ही करतोय। आता नदीला पाणी आहे, परंतु ते केल्यानंतर पण दरवर्षी पाऊस पडल्यानंतर आपल्याला ज्या वेळेला पाणी अडवायचं त्या वेळेला अडवता येईल, ज्या वेळेला गेट वर करायची त्यावेळेस ती वर करता येईल। आता फळ्याच सगळ्या काढाव्या लागतात आणि बसवायच्या म्हटलं तर पहिली फळी टाकली की पुन्हा पाऊस आल्यानंतर त्याच्यात गाळ येऊन साठतोय। आताची सिस्टीम आहे ती खाल्लं वर उचललं तरी पाऊस आला की गाळा सकट ते सगळं खाल्लं वाहून जाईल, सगळं साफ होऊन जाईल। ते पुढं कुठं जाईल ते जाईल, ते बघू काय करायचं त्याचं। पण तुमच्या इथं तर ती अडचण म्हणजे नदी काठेच्या बाजूला दोन्ही बाजूच्या लोकांना ती काय अडचण येणार नाही। आज आपण इथं माझ्या बारामती तालुक्यात 1,21,468 महिलांना आपण 71 कोटी रुपये त्या ठिकाणी दिलेले आहेत। पुढेही आपल्याला हे सगळं चालू ठेवायचंय। माझी आपल्याला विनंती आहे की हे चालू ठेवायचं असेल तर महायुतीचं सरकार केंद्रामधनं देखील बरीच कामं मी त्या ठिकाणी करू शकतो, कारण केंद्रातले बरेच मान्यवर माझ्या ओळखीचे झालेले। शेवटी पानसरेवाडीकरांनो ओळखी असल्याशिवाय कामं होत नाही। जर आमची ओळखच नाही, आम्ही कुणाला सांगायचं, अनेक प्रकारच्या पोलीस स्टेशनच्या अडचणी असतात, दवाखान्याच्या अडचणी असतात, कुठं ऍडमिशनच्या अडचणी असतात, कुठं त्या ठिकाणी नोकरीच्या संदर्भातल्या अडचणी असतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।